सगळं डिटेल मध्ये. बरं ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. आता आपण बाळवणीमध्ये संजय दाजी गवळी यांच्या आंब्याच्या प्लॉटवर आलेला आहे. इथं यांनी आपल्या आंब्याच्या प्लॉटला नेटसप कंपनीची बायोफिट ब्रँडची औषधे ह्या प्लॉटला वापरलेली आहेत. तर त्यांचं मनोगत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. सर, आपलं नाव सांगा. संजय दाजी गवळी, बाळवणी. ह्या आंब्याची जी आपली जी शेती आहे ती टोटल शेती किती आहे आपली? एक एकर आहे, पण पाऊण एकरच आपण लावलेला आहे. हे आंबा पाऊण एकरला हा. किती झाड आहेत त्याच्यात आपली? 200 झाडं आहेत. त्या झाडांसाठी तुम्ही बायोफिट जी नेटसप कंपनीची बायोफिट ब्रँडची जी औषधं आहेत, जैविक औषधं, जैविक. ते याला वापरलेली आहेत आपण. तर ह्याच्यामध्ये आपल्या किती फवारण्या झाल्यात? 6 फवारण्या 6 झालेत. फवारण्या 6 झाल्यात. हा. तर त्याच्यामध्ये स्टिमब्रिज आणि बायो 99चे स्प्रे किती झालेत आपलं? त्याच्या 3 झाले. 3 स्प्रे स्टिमब्रिज आणि बायो 99 ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय फायदा दिसून येतोय? फायदा म्हणजे 3 वर्ष झालं मी आबततोय, पण असा मालच लागला नव्हता. आता यंदा त्याचं ट्रीटमेंट घेतल्यामुळं बायोफिटचे औषध वापरण्यासाठी तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं? संतोष शिंदे, जय मल्हार कृषी केंद्र, बाळवणी. त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि ह्याच्या माध्यमातून जर तुम्ही समाधानी आहे का? हे सगळं समाधानी आहे, यंदा समाधानी आहे. समाधानी आहे. किती अंदाजे उत्पन्न निघेल एका झाडाला आपल्याला? एका झाडाला 30 ते म्हणजे 25 ते 30 निघेल. किलो एका झाडाला 25 ते 30 किलो आपल्याला अवरेज निघेल. बरं, जैविक आंब्याला आणि केमिकल आंब्याला दरामध्ये काय फरक पडतोय का? आता काय आपण म्हणजे पहिलंच हे भार आहे. तर बघितलं आता आपण गेल्या वर्षी काय रेटनं आपला आंबा दिला होता? 74 रुपयाने. आणि जैविक आंब्याला आपल्यालाही माहित आहे की मागणी खूप आहे आणि त्याचा रेट इतर आंब्यापेक्षा जास्त राहतोय. तर तुम्हाला किती उत्पन्नाची अपेक्षा आहे? साधारण 4 टनाबरोबर आहे. 4 टन आंबा निघेल असं तुम्हाला वाटतंय? समाधानी आहे तुम्ही? समाधानी आहे. बायोफिट ब्रँडचे जे आपण स्टिमब्रिज, NPK, शेत बायो हे जे प्रोडक्ट वापरलेत, हे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्या? वापरा म्हणून सांगणार नाही. कुठले बायोचे बायोचे परत ते NPK शेत स्टेम हे जे तुम्ही प्रोडक्ट वापरले ते वापरा म्हणून सांगणार, सल्ला देणार ना. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.